नमस्कार. संस्कृत फॉर सेकंडरी लेवल स्टुडंट्स या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीतील आमोदह या पाठ्यपुस्तकातील अष्टमः पाठ 8वा धडा पिनकोड प्रवर्तकः महान संस्कृतज्ञः, पिनकोड निर्माण करणारे महान संस्कृतज्ञ पाहूया. या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीत भाषांतर आणि माध्यम भाषा उत्तरत इंग्रजीत ते पाहूया. भाषा अभ्यास, प्रस्तावना आणि मराठीत भाषांतर याचा व्हिडिओ मी अगोदर बनवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ऐ मित्राणि, भारतसदृशे विशाले देशे सुदूर प्रान्तेभ्यः अन्य प्रान्तं प्रति प्रेषितानि पत्राणि विना विलंबं विना प्रमादं कथं लभ्यन्ते. अरे मित्रांनो, भारतासारख्या विशाल देशात दूरवरच्या प्रदेशांमधून इतर भागांमध्ये पाठवलेली पत्रे लगेच आणि चूक न होता कशी मिळतात. ओ फ्रेंड्स, इन अ ह्यूज कंट्री लाईक इंडिया, हाऊ डू लेटर्स सेंड from far away regions to other places reach without delay, without errors. वयम् अस्माकं निवासविभागे पत्रपेटिकायां पत्रं क्षिपामः. ततः तत् पत्रालयं प्रति गच्छति. ततः च निर्दिष्टं स्थानं प्रति प्राप्नोति. आपण आपल्या घराजवळच्या पोस्ट पेटीत पत्र टाकतो. नंतर ते पोस्ट ऑफिसमध्ये जाते. तिथून ते सांगितलेल्या ठिकाणी पोहोचते. वी ड्रॉप द लेटर इन अ पोस्ट बॉक्स इन आवर रेसिडेन्शियल एरिया. देन इट गोज टू द पोस्ट ऑफिस अँड फ्रॉम दियर इट रीचेस द प्लेस इंडिकेटेड. कथं शक्या भवति एषा वितरणव्यवस्था? पिनकोड प्रणाली इत्येव एतस्य प्रश्नस्य उत्तरम्. ही पत्र वाटपाची व्यवस्था कशी काय शक्य होते? पिनकोड पद्धत हेच या प्रश्नाचे उत्तर आहे. हाऊ डज दिस डिस्ट्रीब्युशन सिस्टम बिकम पॉसिबल? पिनकोड सिस्टम इज द आन्सर टू द क्वेश्चन्स. पिनकोड क्रमाङ्कः नाम पत्रसङ्केतस्य अन्ते लिखिताः षट्सङ्ख्याः. पिनकोड नाम स्थानसङ्केताङ्कः. पिन पोस्टल इंडेक्स नंबर. पिनकोड क्रमांक म्हणजे पत्रावरील पत्त्याच्या शेवटी लिहिलेले 6 आकडे. पिनकोड म्हणजे एखाद्या ठिकाणाच्या खुणेचा विशिष्ट नंबर. पिनकोड नंबर मीन्स द 6 डिजिट नंबर रिटन एट द एंड ऑफ द पोस्टल एड्रेस. पिनकोड मीन्स पोस्टल इंडेक्स नंबर, अ नंबर that indicates the details of a place. ऑगस्ट 2791 तमे ख्रिस्ताब्दे स्वातंत्र्यदिन समारोहे प्रधानमंत्री इंदिरा गांधी महोदयाये उपहारीकृता एषा महत्त्वपूर्णा प्रणाली. ऑगस्ट महिन्यात इसवी सन 1972 मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात तेव्हाच्या माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही महत्त्वपूर्ण प्रणाली आपल्याला भेट दिली आहे. This important system was presented to the Honorable Prime Minister Srimati Indira Gandhi in August 1972 during the Independence Day ceremony. केन खलु प्रवर्तिता इयं संकेतांक प्रणालीः? सः पत्रालय अधिकारी आसीत् संस्कृत पंडितः गणितज्ञः श्रीराम भिकाजी वेल्लणकर महोदयः. खरंच कोणी शोधून काढली ही संकेत क्रमांक प्रणाली? ते होते पोस्टातील थोर अधिकारी, संस्कृत पंडित आणि गणितज्ञ श्रीराम भिकाजी वेल्लणकर महोदय. Indeed, who invented this index number system? That post office authority was a Sanskrit scholar and a mathematician, the respected Shriram Bhikaji Vellankar. सः कोलकाता नगरे डाकतार विभागस्य निर्देशक रूपेण कार्यरतः आसीत्. तस्य कार्यकाले एकस्मिन् दिने कोऽपि दुःखितः केरलप्रदेशीयः सैनिकः महोदयं मेलितुम् आगतः. ते कलकत्ता शहरात डाकतार विभागाचे निर्देशक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये एके दिवशी कोणीतरी दुःखी केरळवासी सैनिक महोदयांना भेटण्यासाठी आला. He worked as the director of Post and Telegraph Department at Kolkata.
During his tenure, one day a certain distinguished soldier who was a native of Kerala came to meet him. सः तस्य पित्रोः स्वास्थ्यविषये किञ्चिदपि ज्ञातुम् असमर्थः, यतः तदा पत्रस्य प्रवासकालः केरलतः अरुणाचलप्रदेशपर्यन्तं क्वचित् मासाधिको अपि आसीत्. त्याच्या वडिलांच्या तब्येतीविषयी त्याला काहीच कळू शकत नव्हते, कारण तेव्हा केरळपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पत्र पोहोचण्यास कधीकधी तर 1 महिन्यातून अधिक काळ लागत असे. He was completely unable to know about his parents' health because at that time the traveling period of a letter from Kerala to Arunachal Pradesh was sometimes even more than a month. तेन पंडित वेल्लणकर महोदयस्य चिन्तनम् आरब्धं कथं पत्रस्य प्राप्तिकालं न्यूनं कर्तुं शक्नोमि, दुर्बोधं हस्ताक्षरं, भिन्नाः प्रान्तीयाः भाषाः, अपूर्णः पत्रसंकेतः इति नेके प्रत्युहाः. त्यामुळे पंडित वेल्लणकर महोदयांचे विचार सुरू झाले. पत्र मिळण्याचा हा मोठा काळ मी कशाप्रकारे कमी करू शकतो. न समजण्यासारखे हस्ताक्षर, वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या भाषा, अपूर्ण पत्ते अशा अनेक समस्या आहेत. Hence, Pandit Velankar started thinking, how can I reduce the time for a letter to reach? There were many obstacles like illegible handwriting, different regional languages, incomplete address, etc. अतः गणितज्ञेन तेन अङ्कानाम् उपयोगः कृतः. तेन देशस्य 8 विभागाः कृताः. तेषां च उपविभागजनपदाधारेण क्रमांकनं कृतम्. म्हणून त्या गणितज्ञांनी अंकांचा उपयोग केला. त्यांनी देशाचे 8 विभाग केले. त्यांच्या उपविभागाच्या आणि जिल्ह्यांच्या किंवा गावांच्या आधारे त्यांना क्रमांक दिले. Hence, numbers were used by the mathematician. He divided the nation into 8 sections. They were numbered based on the subdivisions of the districts. तेन अधुना अपि वयं विनायासं शीघ्रं पत्रं लभामहे. अनुशासन प्रियस्य वेलणकर महोदयस्य संगीतमपि प्रियः विषयः. त्यामुळे आज सुद्धा आपल्याला लवकर आणि सहजपणे पत्र मिळू शकते. शिस्तप्रिय वेलणकर महाशयांचा संगीत हा सुद्धा आवडीचा विषय होता. Due to that, even now we get the letter effortlessly fast. Music too was a dear subject for Mr. Velankar, who liked discipline. सः वायोलिन वादने तथा तबला वादने अपि अतीव निपुणः. अतः एव सः गीतगीर्वाणम् इति सङ्गीतविषयकं शास्त्रीयग्रन्थं संस्कृतेन रचितवान्. ते व्हायोलिन वाजवण्यात आणि तबला वाजवण्यात सुद्धा अतिशय प्रवीण होते. म्हणूनच त्यांनी गीतगीर्वाणम हा संगीतविषयक शास्त्रीय ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला. ऑल्सो he was very proficient in playing the violin and tabla. Hence he composed Geet Girvanam, a technical treatise pertaining to music in Sanskrit. कथाः, गीतानि, बालगीतानि, नृत्यनाट्यमिति बहुविधाः रचना तेन कृताः. तथापि नाट्यलेखनं तस्य अभिमतः साहित्यप्रकारः. कथा, गीते, बालगीते, नृत्यनाट्य अशा विविध साहित्य रचना त्यांनी केल्या. तरीही नाट्यलेखन हा त्यांचा खास आवडीचा साहित्य प्रकार होता. He has composed several works like stories, songs for children, dance, drama, etc. Yet, playwriting was his favorite type of literature. लेखनं, दिग्दर्शनं, नाट्यनिर्मितिः, व्यवस्थापनं, सङ्गीतसंयोजनम् इति सर्वमेव कर्तुं सः समर्थः. अतः सब कुछ श्रीभिः इति तस्य नाटकानां ख्यातिः आसीत्. लेखन, दिग्दर्शन, नाट्यनिर्मिती, व्यवस्थापन, संगीत संयोजन या सगळ्या गोष्टी ते करू शकत असत. म्हणून सब कुछ श्रीभिः, सर्व काही श्रीकडून, अशी त्यांच्या नाटकांची प्रसिद्धी होती.
He was able to do everything like writing, direction, producing plays, management, compose music, etc. Hence his plays were famous as Sab Kuch Shri Bhi, everything done by Mr. Shri. धन्यः सः विद्वद्वरेण्यः येन वयं पिनकोड प्रणाल्याब उपकृताः. धन्य आहेत ते श्रेष्ठ महान विद्वान ज्याने पिनकोड पद्धत शोधून आपल्यावर उपकार केले आहेत. Blessed is that great scholar who has indebted us with the pin code system. पाहूया माध्यम भाषेया लिखत. पहिला, वेल्लणकर महोदयाचे कार्यवैशिष्ट्याने लिखत. वेल्लणकर महोदयांचे कार्यवैशिष्ट्ये लिहा. त्यांनी कोणते कोणते कार्य केले. या प्रश्नाचा मराठीत उत्तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिला आहे. तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधील भाषा अभ्यासच्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. उत्तर पाहूया. पिन कोड प्रवर्तकः महान संस्कृतज्ञ इज अ ब्रीफ कॅरेक्टर स्केच ऑफ कंट्रीब्यूशन ऑफ अ ग्रेट इंडियन मॅथमॅटिशियन and a dedicated Sanskrit scholar who had several facets to his multi-talented personality. Mr. Vellankar, the director of the Post and Telegraph Department at Kolkata and a man of solutions, invented the widely accepted and prevalent pin code system. A mathematician and disciplinarian that he was, devised the pin code system using numbers to resolve the issue of delayed delivery and loss of letters due to illegible handwriting, incomplete address, etc. His expertise in playing the violin and tabla culminated in the creation of treatise in classical music entitled Geet Girvanam. He has to his credit several literary works in like stories, songs, dance, dramas, many of which are scripted, directed and presented by him. In addition to this, he composed several Sanskrit poems and plays like Sangeet Saubhadram, Kalidas Charitam, Janma Ramayanasya, Swatantra Lakshmi, just to name a few. Thus, the multi-talented personality of Mr. Vellankar is reflected through his work and the title सब कुछ श्री भी. दूसरा प्रश्न, वेल्लणकर महोदयः केन प्रसंगेन पिन कोड निर्माणे प्रेरितः. वेल्लणकर महोदय कोणत्या प्रसंगामुळे पिन कोड निर्माण करण्यास प्रेरित झाले. पाहूया त्याचा उत्तर. पिन कोड प्रवर्तकः महान संस्कृतज्ञ या पाठात एक महान चरित्राविषयी सांगण्यात आलेले आहे. ते भारताचे श्रेष्ठ असे गणितज्ञ होते. संस्कृतमध्ये निपुण होते. वेल्लणकर महाशय कलकत्ता शहरात डाकतार विभागाचे निर्देशक म्हणून कार्यरत असताना एके दिवशी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात एक दुःखी केरळी सैनिक आला. त्यांच्या वडिलांच्या तब्येतीविषयी त्याला काहीच कळू शकत नव्हते, कारण तेव्हा केरळपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पत्र पोहोचण्यास कधी कधी तर 1 महिन्यातून अधिक काळ लागत असे. त्यामुळे वेल्लणकर महोदयांनी विचार सुरू केले. न समजण्यासारखे हस्ताक्षर, वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या भाषा, अपूर्ण पत्ते अशा अनेक समस्या होत्या. तेव्हा या गणितज्ञाने अंकांचा उपयोग केला व देशाचे 8 विभाग केले. त्यांच्या उपविभागाच्या आणि जिल्ह्यांच्या किंवा गावांच्या आधारे त्यांना क्रमांक दिले. आणि त्यामुळे आज सुद्धा आपल्याला लवकर आणि सहजपणे पत्र मिळू शकते. अशा प्रकारे या प्रसंगाद्वारे वेल्लणकर महाशय पिन कोड निर्माण करण्यास प्रेरित झाले. इंग्रजीत उत्तर पाहूया. पिन कोड प्रवर्तकः महान संस्कृतज्ञ इज अ ब्रीफ कॅरेक्टर स्केच ऑफ कंट्रीब्यूशन ऑफ अ ग्रेट इंडियन मॅथमॅटिशियन अँड अ डेडिकेटेड संस्कृत स्कॉलर who had several facets to his multi-talented personality. When Mr. Vellankar worked as the director of Post and Telegraph Department at Kolkata, one day a certain distressed soldier who was a native of Kerala came to meet him. He was completely unable to know about his parents' health, because at that time the traveling period of a letter from Kerala to Arunachal Pradesh was sometimes even more than a month. Hence, Pandit Vellankar started thinking there were
Many obstacles like illegible handwriting, different regional languages, incomplete address, etc. Hence, numbers were used by the mathematician. He divided the nation into 8 sections. They were numbered based on the subdivisions of the districts. Due to that, even now we get the letter effortlessly fast. Hence, this incident inspired to Mr. Wellankar to make pin code system. Thank you for watching. Please मेरे चैनल को सब्सक्राइब करा